माणसाचा कोणाचा आधार लागले आधार लागल्यानंतर तिथं आमचं राजमाळीचा आधार आहे की त्याला ते पाहुणाच आहे त्याला ते कोणाला कळलं नाही त्याला पाहुणाच सख्खी आमचं भावाचं पोरी दिला त्याला ह्याला भावाला त्याला ती कोणाला माहिती नाही त्याला ती पाहुणा हाय म्हणून तिथं उगा धनगरच हाय म्हणून ते सगळं माहिती आहे खरं कोणाला माहिती नाही त्याला जवळच पाहुणा आहे त्याला त्यावेळेला त्याची काहीतरी अडचण आहे म्हणून मी बी गेलो नाही ही बी आलं नाही ते आलंय ती राजू आलंय माझ्याकडे आलं चहा पिलं सगळं आलं ती काहीतरी थोडक्यात जरा हिडवे काढायला त्याचं अडचण काय आहे म्हणून ते पुढं फोन आल्यानंतर तिथं रमेश मामा मी जातो म्हणून गेली बी हाय तसंच आहे की त्याला आता काय ती काय डोक्यात आलं ते का नशीब काय कोणाला मी आमचं बैल चांगला आहे म्हणून आलं नाही ते तसं नाही सिद्धापूर कहाणीच हाय म्हणून तुम्ही आला ते खरंय आणि मी सिद्धापूर खालीत काम करतोय म्हणे एक विश्वास होता तुम्हाला हाय बैल घ्यायच्या आधी. 100% होतं की त्याला सिद्धापूर खानचं म्हटल्यानंतर ह्याचं बापाचं नाव केल्यानंतर तुमचं नाव ही नाव तुम्ही केलं ना नाव त्यावेळेला मग खरं बैल घेताना ह्या चॅनलचं तुमच्या डोक्यात असा आधार होता का? होतं की त्याला थोडं की लय होतं नाही त्याला हाय थोडं राजमळे त्याला करत होतं ते सिद्धापूर खाण्याचं बैलाचं त्याला व्हिडिओ काढत होतं त्याचा चांगला कोंडा निघतंय फोडा निघतंय म्हणून मला काही वाटलंय खरं ती तसंच त्यावेळेत मग आम्हाला काय पहिल्यांदा आहे ना ओळख हे साठी तर आम्हाला बी ते लय डोक्यात आलं नाही आता सांभाळ म्हणल्यानंतर तिथं पुढं कसं होतंय काय होतंय त्याला आता कळलंय त्याला कसं ह्याचे ते कोंडा हाय तिथे गावात तुम्हाला दाखवू म्हणल्यानंतर दाखवतो त्याला काय कशाला त्याला हाय 2-3 4-5 कोंडा बी चर्चन जात्री इकला उज्जैनतील इकला सगळीकडे इकलं त्याला हाय कोंडा ते 5-50 कोंडा बी इकला कारवाड इकला बरमोंडे अशोकांना बी घेऊन गेले त्याला हा गेले कालवड हा हे राजाचं कारवड आहे गावातले घेऊन गेले हे माझं नंतर कळवलं अण्णा सांगितलं मला अशोकाने तुमचं बैलाचं एक रमण कारवड कोणाच्या गायचे नाही ते इथं बिराजर गाय आहे त्याला मलकरी मलकू बिराजर आहे म्हणून मरकू बिराजदार शेवटीतला सोटीला त्यांच्या गायची कारवड आहे अशोक बरमुंडी मामाईकडे हा घेऊन गेले बर 2 महिने झाला तरी घेऊन ठीक आहे तर मंडळी हा झाला बदल खिला शेतकरी शान परिवार ज्या विचारानं कष्ट करतोय त्या विचारानं शेतकरी वर्ग थांबलाय का आज त्यांना खरंच म्हणजे मराठी बोलता येत नसताना सुद्धा एक योगायोग म्हणायचं नशीब म्हणायचं की त्यांनी जेवढं काय बोललं तेवढं खूप महत्वाचं मराठी मला पहिल्यांदा येतच नव्हतं थोडा ती काय ती कुठं फिरून त्याला शिकवलंय आता काय बोलले मला बी कळलं नाही ते कळलेल्या माणसाला धन्यवाद तेवढाच तर खरंच आभार मानतो की मला वाटलं नव्हतं कधी